आणि सकाळ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करू प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळ्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्या लोकांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळेजण ऐकायला लागलाय, घरातले सगळे ऐकायला लागलेत, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. ऑल बच्चे कंपनी काल सुट्टी होती, आज चालू झालं. जोरदार क्लॅपिंग करू ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, पद्मजा ताई, प्रसाद सर दिसत नाहीत पण तरी पण कोण काढणार आहे माहिती नाही. आहे शशिकला ताई. चला सगळेजण आपला आपला एनर्जी ड्रिंक आपल्या हातात घ्या. विथ स्माइल, विथ एनर्जी ड्रिंक. सगळेजण फटाफट आपला आपला एनर्जी ड्रिंक आपल्या हातात. ओके. माझं तरी आज प्रोबायोटिक आणि लेमन. माझं पण लेमन. ओके भारी. तुलसी. ओके. थंडी वाढली. लेमन. पण करा ज्याला एक्सपिरियन्स शेअर करायचं ते पटपट हँड द्या. वनिता चोपडी ताई कुठे गेल्या आहेत का? तर वनिता चोपडे त्यांचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे एवढंच म्हणायला लागले. शैला मांगेला ताई पण लय भारी आवरून बसले आता आज. झालं शशिकला ताई? थँक्यू. व्हिडिओ ऑन असलेल्यांचे झाले, बाकीचे काढते. ओके. बाकीच्यांचा काढणं का काय उपयोग नाही. त्यांचं काय नाव कशाला काढून ठेवायचे आपण? त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत तेवढेच काढायचे, तेवढेच मस्त पैकी. चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आज पूजा मॅडमांचा एक्सपिरियन्स. नुसता एक्सपिरियन्स घ्यायचा आहे का वेलकम करायचंय महावीरांना? बर्थडे. ओ चला. पूजा मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शतायुषी शुभेच्छा. सगळेजण थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. हो जरा पटापट बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मॅडम. हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. ओके. हॅपी बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे टू यू. शुभेच्छा मॅडम. हॅपी बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे मॅडम. पूजा मॅडम. तुझ्या मॅडम नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, कितवा वाढदिवस आणि का वाटलं शतायुषी बरोबर पण राहावं. आता ज्यांनी अनम्यूट केले ना ओ आणि हे ते जरासं बंद करून ठेवा, नाहीतर तुम्ही घरात काय बोलताय ते सगळंच कळतंय आम्हाला. जय जिनेन सभी को. सगळ्यांना जय जिनेन. हा बोला. मला ही लिंक महावीर मामाकडून मिळाली. मी सुट्टीला आलेली इचलकरंजीला काकीकडे. माझं वेट खूप वाढलं होतं, त्याच्या वेट लॉस साठी मी जॉईन झाले 27 फॅमिली सोबत. आणि जॉईन होऊन आता 15 दिवस झालेले आहेत. 2 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि वजन माझं 75 होतं, वय माझं 32 आहे. आता 32 संपून 33 चालू झालं आजपासून. ओके बर. वजन किती किलो कमी करायचं आहे? 20 किलो. 20 किलो. वजनामुळे काय प्रॉब्लेम चालू झाला होता? नाही, फक्त पाठीत कळ येत होती वजनामुळे. बर. आणि महावीर अडके कोण आहेत? मामा आहेत. मग मामा तर 9 वर्ष झाला याच्यात, मग आता कसं काय ऐकला? वजन किती वर्षापासून आहे? मी त्यांना, माझ्या आई वारलेली त्यावेळी 2 वर्ष पाठीमागे त्यांना भेटलेले. मी त्यांना अक्षरशः ओळखले नव्हते हे मामा आहेत म्हणून. त्यांच्यासोबत जे आलेले त्यांना विचारले हे कोण म्हणून. त्यावेळी मी असं डोक्यात घेतलं नव्हतं की असं आपल्याला करायचंय म्हणून. आणि ह्यावेळी एकदम अचानक समोर भेट झाली. काकी सोबत बसल्यानंतर व्यवस्थित
चर्चा झाली, मग चालू केलं सगळं. ओके. वजन कमी करायला किती दिवसापासून प्रयत्न करायला लागलाय? 15 दिवस झाले आता, जॉईन होऊन 15 नाही, आता दिवसापासून. नाही, त्याच्या आधी केलाच नाही. 20 किलो वजन. त्याच्यावर हे चालूनच करत होते फक्त, बाकी काही नाही. सकाळी हा. पहाटे चालत जात होते, फिरायला जात होते. ओके, नुसतं फिरायला जाऊन किती किलो वजन कमी केलं? झाले. काहीच नाही. बर, मग किती वर्ष चालताय? चालते मी आता 4-5 वर्ष झालं चालायला लागले सकाळी. आपण मग 1 वर्ष चालल्यावर जर काय कमी झालं नाही तर मग काहीतरी दुसरं करून बघायला पाहिजे. काय नाही तर मामा एवढं वजन भारी कमी केलंय, मामाची स्किन कसली झाल्या. मी मामाला ओळखलंच नव्हतं ना मग. हा, हे घरातले लोक ह्या सगळ्या गोष्टी घरातले पण लोक एवढं वेळ लावतात, हे मला त्यातनं सांगायचंय. मला सांगायचा उद्देश काय आहे, लगेच आपले सगळी भिस्त असते घरातले सांगितल्यावर. ज्या दिवसापासून जोडले गेले त्या दिवसापासून एवढा आनंद, एवढा उत्साह आणि एवढी एनर्जी म्हणजे शरीरात, काय करून काय नको असं व्हायला लागल्यात. नाही, वय कमी आहे ना, आणि सगळ्यात मेन महत्वाचं वय कमी आहे. फास्ट कमी पण होईल, पण याच्यामध्ये रोजच सगळ्यांना म्हणत असते आणि तीच खरी यशाची गुरु किल्ली आहे, ती म्हणजे सातत्य. हे करूच तोपर्यंत ना कंपल्सरी आपण या मिशन मध्येच काम करायचं आहे असं ठरवा. त्याच्यामध्ये आयडियलला या, आयडियलला आल्यानंतर मग आपल्याला हो, आमचा संकल्प आहे की दररोजच, कारण इकडे तिकडे जाऊ शकतोय ना आपण परत. आज काहीतरी घरात बनलंय मग गेलो बघा परत, आज कुठं बाकीचं काही आहे लगेच बाहेर, असं होऊन जात आहे. म्हणून मग आपण याच्यावर टिकायला पाहिजे ना. मग टिकवण्यासाठी त्याला कोणतरी दुसऱ्यांनी पण प्रयत्न करायला लागतं, आणि म्हणून सगळे कोचेस तुम्हाला अगदी मनापासून सकाळी लवकर उठून कॉल वगैरे करत असतात. त्याच्या पाठीमाग तुमची कन्सिस्टन्सी टिकावी, हा उद्देश आहे. ओके, चलो दुसरं कोणाला? तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद, थँक्यू. ओके, चलो. वनिता चोपडे ते दिसतात सुमित सर? एकच मिनिट, नाही दिसत आहेत. चलो दुसरं, शैलाताई व्हिडिओ ऑफ झाला तुमचा, आपण शैला मांगेलांच्याकडे जाऊ. खरं शैला मांगेलांचा पण व्हिडिओ ऑफ झाला. कुणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? पटपट ज्याला करायचंय त्यानं पटकन. अँड्रे, शैलाताईंच्याकडे जाऊ. सुमित सर, लई दिवस झालं शैलाताईंचा घेऊन. अंजली पाटील, चलो अंजलीकडे जाऊ तोपर्यंत. शैलाताईंचा काहीतरी झाला. ओके, हा शैलाताई, नाव कुठून आहात? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमची ओळख पण होते. रोज दुपारचा प्राणायामाचा वर्ग शैलाताई घ्यायला लागलेत, त्यामुळे शैलाताई कोण आहेत, काय आहेत, जे कोण नवीन असले तर त्यांना एक्सपिरियन्स मधनं माहिती पण होऊ दे की कोण घ्यायला लागले आपला वर्ग. गुड मॉर्निंग शैलाताई. मी शैला मंगेला, मुंबईवरून आहेत विराट. आणि मला ही लिंक माझी मैत्रीण आहेत प्रमिला अमीन म्हणून, तिने मला दिलेले होते. 2021 मार्चला आम्ही ह्या लिंकशी जोडलेले आहेत. आणि ह्या लिंकला जोडण्यामागे एकच फक्त माझा हे की हेल्थ चॅलेंजेस भरपूर होते. माझी शक्ती सरकलेली होती. पूर्ण जे मणके आहेत ते 70-80 वर्ष झिजले आहेत, तितकं माझे झिजलेले आहेत MRIच्या रिपोर्ट प्रमाणे. आणि पूर्ण मानेचा सुद्धा त्रास होता खूप. 2007 पासून तर मला इतकी सिम्पटम्स होते की सारखं थोडस वाकलं तरी चमक भरायची. पण ह्या सिम्पटम्सला मी कधीच म्हणजे मनावर घेतलं नाही की का असं होतं, काय हे. फक्त काम करत जायचं एवढंच फक्त मला माहिती होतं. भरपूर काम करणं तर होतच, त्याच्यानंतर चालणं सुद्धा होतं. कारण मी एक म्हणजे माझं LIC होतं, पुन्हा मी दुसरं एक कलेक्शन करत होतं, त्याच्यामुळे भरपूर चालणं असायचं, तितकंच काम करणं होतं. आणि त्याच्यामुळे शरीरात ज्या काही कमतरता होत्या त्या कमतरतेकडे बिलकुल लक्ष नव्हतं. आणि असं करता करता
माझा शोल्डर पेन व्हायला लागला. थोडस तरी वाचायला बसलं 1-5 मिनिटं तरी पूर्ण सुजायचा खांदा माझा. मला मानेचा तर इतका त्रास होता की जरा सुद्धा म्हणजे थोडस जरी ह्या साईडला किंवा त्या साईडला झालं तरी पण माझ्या मानेचं चमक येऊन खूप आणि दर महिन्याला चमक भरायची. आणि अशासाठी मी काय करायचं, डॉक्टरकडे जाऊन स्टिरॉइडचं इंजेक्शन घ्यायची आणि एकदम ओके व्हायची. अशा पद्धतीने म्हणजे 2007 ते 2011 जेव्हा मी आपलं आयुर्वेदिक कडे गेली, डॉक्टर म्हणजे मित्तल हॉस्पिटल मुंबईला, तिथे मला डॉक्टरांनी तुमची मणके तर भरपूर झिजले आणि थोडस हे पण झालेलं आहे, वेगळ्या वाकलेला सुद्धा आहे. कारण माझे 3 मोठे ऍक्सिडेंटमुळे सुद्धा माझ्या पूर्ण शरीरावर परिणाम आणि तरीही मी दुर्लक्ष करत होते इतका त्रास असून सुद्धा. आणि मला डॉक्टरांनी त्यावेळेला फक्त मी राहिली आणि पुन्हा आपल्या माझ्या रुटीनला लागले. आणि असं करता करता मला 2020 ला म्हणजे 2021 झालं असेल आणि त्यावेळेला मला इतकं प्रॉब्लेम चॅलेंज म्हणजे झालं की मी म्हणजे भांडी घासता घासता अचानक माझं इतकं म्हणजे की मला असं उभं राहता सुद्धा येत नव्हतं. अचानक इतकं म्हणजे झटकाच लागला ना शरीराला की मी असं पूर्ण भिंतीला हे करून करून चालत चालत जेमतेम फक्त कॉटकडे आले. कॉटवर सुद्धा माझा पाय सुद्धा टाकता येत नाही अशी स्थिती झालेली. म्हणजे मला आमवाद झालेला होता, पूर्ण माझे स्नायू जखडलेले होते. आणि अशा वेळेला बरोबर 3 महिने मी कम्प्लीट बेड रेस्ट घेतलेला होता. आणि अशा पद्धतीने माझी जर्नी जी चालू झालेली असं प्रॉब्लेमची ती चालूच राहिलेली. आणि अशा वेळेला मला हा योगाचा ही लिंक मिळाली माझ्या मैत्रिणीकडनं. असं तर मी निकम गुरुजीचं योगा केलेलं, पण मी फक्त तिथपर्यंतच केलेलं, बाकी घरात काही करत नव्हते. आपल्या कामाच्या वेळेनुसार मला काय वेळच मिळायची नाही. एकटी सून असल्यामुळे सासरेही माझे बेड रेस्ट होते 5 वर्ष, सासूही हे होतं, त्याच्यामुळे मला सगळं काही करावं लागायचं. आणि अशा पद्धतीने ही जर्नी इतकी हे झाली की माझं इतका प्रॉब्लेम्स हे झालेला नंतर म्हणजे की मी या लिंकला तर जॉईन झालेली होती. आणि या लिंकला झाल्यानंतर मला एक योग्य म्हणजे मार्गदर्शन सांगतात ना त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळालं. की ज्या वेळेला आम्ही त्यावेळेला करोनाच्या वेळेला आम्ही जोडले गेलेलो, आम्ही कारण घरातच होतं ना त्याच्यामुळे आम्ही जोडलो गेले ह्या ह्याच्यात. आणि त्यात मॅडमने आम्हाला योग शिक्षक सांगितलं. आणि योग शिक्षक मी मॅडमला सांगितले की नाही मॅडम, मला काही तेवढं म्हणजे फी भरता येत नाही, एवढं आर्थिक परिस्थिती पण सुद्धा हे झालेली होती. तरी पण मॅडमनी सांगितलं नाही हो, तुम्ही करा तर खरं, मी देते तुम्हाला, नंतर तुम्ही मला द्या. पण कर्मधर आपण सांगतो ना की जे काही आपण घ्यायचं असतं ते आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वकर्तृत्वाने आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो, छोट्यातली छोटी असो किंवा मोठ्यातली, त्यात आपला वेगळा आनंद असतो. पण आपण दुसऱ्यांच्या ह्याच्याने आपण करतो ते आपल्याला तो आनंद राहत नाही. आणि त्याप्रमाणे मी माझी छोटीशी पॉलिसी होती, ती पॉलिसी मी माझी सरेंडर केली आणि ते जे पैसे आले त्याच्यानंतर मी योग शिक्षकाला जे लागते फी ती भरली, माझं फ्युलचा म्हणजे त्यानुसार आलं. आणि अशा पद्धतीने मी योग शिक्षक झाले. योग शिक्षक झाल्यानंतर सुद्धा मला परत हा चॅलेंजेस आला, त्याच्यातून बरी झाली, पुन्हा चॅलेंजेस आला. आणि अशा पद्धतीने मी न्यूट्रिशन चालू नाही केलेलं होतं त्यावेळेला. पण हे जेव्हा न्यूट्रिशन चालू केल्यानंतर माझ्या ज्या शरीरातल्या ज्या काही म्हणजे हाडं झिजलेली होती, माझी मसल गेन झालेली होती, त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू रिपेअर व्हायला लागलेला. पण त्याच्या अगोदर मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं मणक्याचं. आणि माझ्या सासऱ्यांचं सुद्धा ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यावेळेला ते ऑपरेशन करून 5 वर्ष का 6 वर्ष बेडवर राहिलेले होते. आणि अशा पद्धतीने त्यांची जेव्हा समोर पाहिल्यानंतर की मी काय करू आणि कुठला निर्णय घेऊ, हा निर्णय माझा चुकीचा आहे, ऑपरेशन केल्यानंतर मला बरं होईल का, मी चांगलं पूर्वीसारखं काम करू शकतं का, हा माझ्या डोक्यात खूप म्हणजे विचार यावं लागला. परंतु मी ऑपरेशन करायचं नाही, मी करणारच, कारण माझी जी दुखापत होत होती ती मलाच माहित होती. आणि त्याच्यानुसार मी
ऑपरेशनला म्हणजे ऍडमिट होणार आणि त्या वेळेला 2.5 लाख रुपये सांगितलेले, पण माझा मेडिक्लेम असल्यामुळे माझ्याकडे काही पैसाही एक नव्हता, पण मेडिक्लेम असल्यामुळे माझं त्या मेडिक्लेम मधनं होणार होतं सगळं. पण कर्मदैव संघाने त्यावेळेला जे ऍडमिट होणार त्या दिवशी डॉक्टर म्हणजे जपानला काही कारणास्तव 8 दिवसासाठी गेले आणि त्याच्यानंतर अनेकांचे मला फोन आले की शैलाताई तुम्ही म्हणजे हे करतात आहेत ऑपरेशन करतात, थोडस धीर धरा, नंतर विचार करून करा. अशा खूप जणांचे सारे म्हणजे फोन आले आणि अशा पद्धतीने विचार केला की चला आपण आहेत ना, जोपर्यंत करतोय तोपर्यंत करूया, पण जोपर्यंत काहीच आपल्याला करता नाही ते आपण तेव्हा डिसिजन घेतलेलं चांगलं. आणि अशा पद्धतीने योगा तर करत होते, त्या म्हणजे ज्या स्नायूंना जी लवचिकता पाहिजे होती ती लवचिकता हळूहळू निर्माण झाली, त्याच्याने न्यूट्रिशन काम करू लागलं आणि अशा पद्धतीने आज मी योग्य असं म्हणजे गायडन्स मिळालं, मार्गदर्शन मिळालं या सगळ्या शेती सर असो, सगळे ऑल जेवढे योगरत्न आहेत, योग पंडित आहेत आणि इकडे जे आहार विहार ह्या सगळ्यांबाबतीत मार्गदर्शन मिळाल्यानंतर खरोखर आज मी हेल्थी अँड वेल्थी आहेत. म्हणजे आज एवढ्या थंडीच्या ह्याच्यात सुद्धा की आमचं समुद्र किनारे एकदम जवळ आहे, समुद्र किनाऱ्यावरच घर आहे, एवढ्या थंडीच्या ह्याच्यात सुद्धा मी सगळं काम करते. ह्याचं सगळं श्रेय त्या कम्युनिटीला जातं आणि थँक्यू म्हणजे त्या कम्युनिटीची. कारण आणि त्याच्यानंतर एक अजून सांगायचं झालं म्हणजे तर की मला मेनोपॉज होत होता. मेनोपॉज होत नव्हता तर तो माझ्या फायब्रॉइडची गाठीमुळे मला जवळ 1 वर्ष इतकं ब्लिडिंग होत होतं, खूप म्हणजे खूप रक्तस्राव होत होता. आणि अशा रक्तस्रावामध्ये जेव्हा मी डॉक्टरांकडे गेलेली, कारण माझा नेहमीचा हिमोग्लोबिनचा जो हे असायचा तो 15, 15.5 म्हणजे 12, 13 असंच असायचा कधीच. कारण मी जो 2011ला जेव्हा मी डॉक्टरांकडे सगळं चेक केलं तेव्हा पण डॉक्टर मला म्हणाले की तुमचं हिमोग्लोबिन एकदम भारी आहे. त्याच्यानंतर मध्ये सुद्धा मी थोडस आजारासाठी हे केलेलं, तेव्हा सुद्धा माझे धीर डॉक्टर आहेत तर त्यांनी सुद्धा सांगितलं की वहिनी तुझा हिमोग्लोबिन एकदम फर्स्ट क्लास आहे. पण ह्या सगळ्या रक्तस्रावामुळे फायब्रॉइडच्या ह्याच्यामुळे माझं 3.4 हिमोग्लोबिन झालेलं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा डॉक्टरांकडे चेक करायला जायचं तर डॉक्टर हाच प्रश्न विचारायचे की तुम्हाला बेशुद्ध तुम्ही म्हणजे तुम्हाला चक्कर येतं का, तुम्हाला कसं तरी वाटतं का, तुम्हाला पूर्ण इम्युनिटी लो होते का. पण बघितलं तर न्यूट्रिशन इतकं काम करत होतं ना, या न्यूट्रिशनमुळे मला कधीच जाणवलं नाही की इतकं रक्तस्राव होताना सुद्धा मी जी कामं करायची ती तशीच करायची. म्हणजे इतकं एवढं अति झालेलं होतं. त्याच्यानंतर माझं ऑपरेशन मी करून डॉक्टरांनी सांगितलं की हे काही हे होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काढावंच लागेल. आणि त्याच्यानं ऑपरेट केल्यानंतर सुद्धा आज मी या न्यूट्रिशनच्या मुळे एक योग्य असं म्हणजे त्या गायडन्स खाली आहेत आणि हेल्थी आहेत या कम्युनिटीमुळे. आणि थँक्यू शतायुषी फॅमिली आणि सगळ्यांना थँक्यू. जोरदार क्लॅपिंग करू आपण शैलाताईंसाठी. कारण का की परिस्थिती नेहमी तशीच राहत नसते. तुम्हाला करायची इच्छा ठेवलं ना तर प्रत्येक गोष्टी मार्ग मिळत असतो. खूप लोक म्हणतात न्यूट्रिशन खायला पैसे नाहीत, काय शिकायला पैसे नाहीत. तसं नसतं. नसताना सुद्धा आपल्याला आपली इच्छा असेल तर आपण त्याच्यावर मार्ग काढत असतो आणि तोच मार्ग शैलाताईंनी काढला. विदाऊट ऑपरेट पाठीच्या कण्याचं बेस्ट झाले. जरी आपल्याला इन्शुरन्स कंपनी जरी पैसे देत असेल तरी पण वेदना होणार आहेत ना, रिस्क असते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली बॉडी आपल्याला त्या पद्धतीने साथ देते नाही देते, कारण तुमचं मनोबल कसं असेल त्याच्यावर डिपेंड राहील. मग आपण आपल्यावर काम करायचं ठरवलं तर सगळं होऊ शकतं. हे शैलाताईंच्या उदाहरणावरनं कळतं. कारण का माहितीये का, रियालिटी आहे नाहीये. मग पैशाचं सोंग घेता येत नाही, पण आपण प्रयत्न केले तर सगळ्यावर मार्ग निघतो आणि तो मार्ग क्रमण करत जाताना तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी मिळतात म्हणजे मिळतात. चलो आता आपण जाणार आहोत आज फ्युअल इन्फॉर्मेशन. बेस्ट फ्युअल बद्दल माहिती मिळणार आहे आजच्या. अति व्हेरी इम्पॉर्टंट. आज जरासं अजून जरा फ्रेश घेऊन बसा, कारण आपण कायम घाबरत असतो फॅटला आणि या फॅटचीच माहिती देणार आहेत आज. या फॅटला आपण एवढं घाबरत असतो, पण कुठल्यावर काम करायला पाहिजे, कुठल्यावर नाही करायला पाहिजे,
कुठलं घ्यायला पाहिजे, कुठलं नाही घ्यायला पाहिजे. नाही घ्यायचं असं काहीच नाहीये, घ्यायचंय ते प्रमाणात घ्यायचंय. आणि जे प्रमाणात घ्यायचंय आणि त्यात काय नाही घ्यायचं आज न सांगण्यापेक्षा आज भारी फ्युअल इन्फॉर्मेशन असणार आहे. आणि फ्युअल इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत विजय शेटे सर. जोरदार क्लॅपिंग करू आपण शेटे सरांसाठी. ओके, सुमित सर ऑल म्यूट टाका. मी सुमित सरांना पोस्ट केलंय. येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. अनम्यूट करा सर. येस, गुड मॉर्निंग. चला, आज गुरुवार म्हटलं की आपलं फ्यूल इन्फॉर्मेशन असते. तर आजच्या डायरेक्ट विषयाकडे येतो. आजचं आपलं फ्यूल जे आहे ते हर्बल लाईफलाईन कॅप्सूल. त्याच्यामधलं जे इन्ग्रेडियंट मेन आहे ते ओमेगा 3. मी नेहमी सांगतो बघा, आपल्या शरीरामध्ये जे काय बॉडीमध्ये जे काय तयार होतं ते फॅट आणि प्रोटीन पासून तयार होतं. बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट पासून काहीही तयार होत नाही, फक्त आपल्याला ग्लुकोज तयार होत असतं. आणि मग जे आपल्याला फॅट घ्यायला पाहिजे ते आपण घेत नसतो. प्रोटीन जेवढ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तेवढं घेत नसतो. आईच्या गर्भामध्ये असू दे किंवा बाळाचा जन्म झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा आपण जे आपलं उंची वय वगैरे वाढतं, बॉडी तयार होते, तर हे सगळे फॅट आणि प्रोटीन पासून तयार होत असतं. मग हे वेल बॅलन्स मध्ये प्रोटीन किंवा फॅट जे पाहिजे ते आपण घेतो का रोज? तर त्याच्यापासून सगळं काय तुमच्या पेशी, रक्त, बाकी काय तयार होतं ते फॅट आणि प्रोटीन पासून. आणि आपण काय करत असतो, दिवसभरात प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट खातो आणि ते पण सिंपल कार्बोहायड्रेट जास्त खातो आणि म्हणून आपलं आरोग्य बिघडत असतं. तर फॅटला आता मॅडम पण म्हटलं ना, घाबरायचं कारण नाही आहे. तर जे पाहिजे ते फॅट आहे की नाही, तर त्याच्यामध्ये कसं ओमेगा 6, ओमेगा 3, ओमेगा 9 वगैरे. तर ओमेगा 9चा रोल कमी असतो, पण ओमेगा 6 आपण जे ऍव्हरेज खातो की नाही, तर ते ओमेगा 6 खातो. जे ओमेगा 3 फॅट खायला पाहिजे ते आपल्याला घेतलं जात नाही. तर आता हे हर्बल लाईफलाईन कॅप्सूल, लाईफलाईन बघा, लाईफलाईन जे हृदयाचा आपण ईसीजी वगैरे काढतो ना, टुक 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 टुक, ते खालीवर रेषा होत असते आणि ती प्लेन रेषा आली तर नाही होणार. राम नाम सत्य आहे. तर आपलं हृदय जे असते की नाही, तर ते पहिल्या श्वासाला जे धडकायला चालू होतं श्वास घेतल्यानंतर, ते शेवटचा श्वास आपण ज्यावेळी सोडतो त्यावेळी ते थांबतं, लक्षात आलं, आणि आपण तो मृत्यू म्हणतो. तर या हृदयावरती आपण किती ताण टाकत असतो. मी तुम्हाला फ्यूलची बाकी माहिती सांगणारच आहे, पण त्याच्या आधीच जराशी बाकी माहिती बघा. की आपल्याला वजन जादा असते की नाही, तुमचं फक्त 10 किलो वजन जर प्रमाणापेक्षा जास्त असेल, समजा तुमचं 50 किलो पाहिजे आणि 10 किलो वजन जादा आहे, 60 किलो आहे म्हणजे 10 किलो जादा आहे, तर 1050 लिटर रक्त तुम्ही गरज नसताना जास्त तुम्हाला ढकलावं लागतं. लक्षात आलं. 5 किलो तुमचं जास्त आहे प्रमाणापेक्षा, 525 लिटर रक्त, पाण्याची टाकी डोळ्यासमोर आणा, तेवढं गरज नसताना तुम्ही तुमच्या हृदयाला जास्त काम लावलेलं आहे. लक्षात आलं. 1,00,000 वेळा आपलं हृदय आहे की नाही, 1,00,000 वेळा ते धडधडत असतं 24 तासामध्ये. आणि मग हा जो असते की नाही, तर ह्या हृदयावरती आपल्याला किती आपण अन्याय करतो. हे जादा वजन असल्यामुळे की नाही, आपल्या शरीरामध्ये रक्त असतं किती, 5.5 ते 6.5 लिटर असतं. सगळं रक्त जर काढलं आणि ते लिटर मध्ये मापलं तर 5.5 ते 6.5 लिटर असतं. आणि मग हे जे आपलं वजन, अतिरिक्त वजन जे असतं की नाही किंवा काय, एका दिवसामध्ये बघा पर डे आपण 7,600 लिटर असे इतकं आपण हे करत असतो की नाही, म्हणजे हृदयावरती जास्त ताण टाकतो की नाही. आणि मग असंच हृदय तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम वगैरे असं बसल्या बसल्या कोणाला होत नसतंय, आणि हे तुमचं हार्ट वीक होत जातं. आणि मग त्याच्यामध्ये जो असतो की नाही, तर त्याला आपले हृदय सुद्धा आपलं मसल्स बनलेलं आहे. मग ते मसल्स, ते हृदयाचे मसल्स सुद्धा जे आहेत ना, ते पण स्ट्रॉंग पाहिजेत. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला की नाही ह्या ओमेगा 3चा आहे की नाही, तर तो रोल आहे. आता ओमेगा 3चा रोल फक्त तुम्हाला हार्टसाठी नाही, बऱ्याच ठिकाणी त्याचा रोल आहे. ते मी तुम्हाला एक 7-8 कारणं सांगणार आहेत का तुम्हाला ओमेगा 3ची गरज असते. जे त्याचे काही सिम्पटम्स पण आहेत की त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मला ओमेगा 3ची गरज आहे. आता नेहमीप्रमाणे आधी ते जे फ्यूल जे आहे तर त्याची माहिती, हर्बल लाईफलाईन कॅप्सूल फॉर्मॅट मध्ये असतं. ओमेगा 3 त्याच्यामध्ये EPA आणि DHA हे 2 प्रकारचे त्याच्यामधले घटक आहेत. इकोसा पेंटॉनिक ऍसिड आणि डोकोसा हेक्झॉनिक ऍसिड. लक्षात आलं. आता हे लाईफलाईन हे कॅप्सूल जे आहे हर्बल लाईफलाईन, हे डॉक्टर लुईस इग्नारो, जे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्या गायडन्स खाली तयार केलं. त्याच्यावरती त्यांची साईन आहे. लक्षात आलं काय, तर ती जी बॉटल आहे त्याच्यावरती त्यांची साईन आहे. म्हणजे हे प्रोडक्ट कुणी तयार केले किंवा हे न्यूट्रिशन, आपल्याला शंका घ्यायचं काही कारण नाही आहे. तर ह्याच्या मागे कुणाचं ब्रेन आहे, तर डॉक्टर लुईस इग्नारो, म्हणजे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला निश्चिंत राहायचं आहे हे कुणी तयार केलं काय वगैरे. तर हे सॅलमन जातीचे, विशिष्ट जातीचे मासे असतात.
त्या माशामधून ते काढलं जातं. डीप समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये, ते कोल्ड असतं तिथलं समुद्र. कुठलेही मासे पकडलेत आणि त्याच्यातलं काढलं असं नाही आहे. तर एकतर खोल समुद्रात जावं लागतं आणि तो समुद्र तिथे एकदम कोल्ड असतो. म्हणजे असं कुठलेही मासे पकडलेत असं नाही. विशिष्ट जातीचे सॅलमन जातीचे मासे असतात. माशांना मारलं जात नाही, तिथे एन्व्हायरमेंटला धोका केला नाहीये. त्या ह्याच्यातलं ओमेगा 3 काढलं जातं ऑइल आणि ते काय केलं जातं, जिवंत स्वरूपामध्ये मासे परत समुद्रामध्ये सोडले जातात. त्यामुळं हत्या, हिंसा, एन्व्हायरमेंटला कुठल्या प्रकारचा धोका त्याच्यामध्ये नाहीये. तर आता याच्यामध्ये जे आहे की नाही, नेहमीप्रमाणे बघा, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड एका कॅप्सूल मध्ये 0.19 ग्रॅम, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड 0.10 ग्रॅम, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड 0.47 ग्रॅम, ट्रान्स फॅट काही नसतं त्याच्यामध्ये, म्हणजे जे आपल्याला अत्यंत धोकादायक आहे ट्रान्स फॅट, ते त्याच्यामध्ये काही नसतं. कोलेस्ट्रॉल 1.43 मिलीग्रॅम, कोलेस्ट्रॉलला घाबरू नका. 75% कोलेस्ट्रॉल तुमचं लिव्हर तयार करत असतं. मग त्या कोलेस्ट्रॉलची तुम्हाला आवश्यकता आहे. व्हिटॅमिन ई याच्यामध्ये 5 मिलीग्रॅम आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड 0.30 ग्रॅम असतं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये फिश ऑइल 66.6 फिश ऑइल आहे. व्हिटॅमिन ई, सोया ऑइल, कुलो ऑइल म्हणजे लवंग तेल म्हणतो ना, थाईम ऑइल, पेपरमिंट ऑइल, हे प्युरिफाईड वॉटर, हे त्याच्यातले बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत. 30 डे मनी बॅक गॅरंटी आहे. तुम्हाला फरक पडला नाही तर कंपनी पैसे परत देते. आता त्याच्यामधलं थाईम ऑइल आणि कुलो ऑइल आणि पेपरमिंट ऑइल हे कशासाठी त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे, तर तुमचं डायजेशन प्रॉपर होतं. म्हणजे डायजेशन आहे ना, हे कॅप्सूल आत प्रॉपर तुमचं त्याचं डायजेस्ट झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये थाईम ऑइल, कुलो ऑइल आणि पेपरमिंट ऑइल त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. सॉफ्ट जेल कॅप्सूल असतात, लक्षात आलं. त्याच्यामध्ये ते जे हे वापरले ते जिलेटियन फूड ग्रेडचं असतं. म्हणजे त्याचं आउटर कव्हर जे आहे तर ते पण जिलेटियन फूड ग्रेडचं असतं. म्हणजे त्याचं सुद्धा तुम्हाला ते बॉडीत ऍब्सॉर्ब होतं व्यवस्थित. आपण याच्या कॅप्सूल वगैरे खातो औषधाच्या, तर त्या आणि वेगळ्या प्रकाराने तयार केलेल्या असतात. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ई जे आहे की नाही, तर ते व्हिटॅमिन ई सांगितलं बघा 5 मिलीग्रॅम असतं एका कॅप्सूल मध्ये. तर ते व्हिटॅमिन ई वर्क्स ऍज अ अँटीऑक्सिडंट. लक्षात आलं. ऑक्सिडेशन जे आपल्या पेशी लेवलला कचरा तयार होत असतो, आपल्या आहारामधनं जेवढं तुम्हाला अँटीऑक्सिडंट जाईल ना, तर तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहत असतं. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा आहे. आणि ते त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई घालण्याचा एक महत्वाचा रोल आहे की हे फिश ऑइल जे आहे तर ते ताजं राहिलं पाहिजे. हे व्हिटॅमिन ई जर त्याच्यामध्ये असेल ना, तर ते फिश ऑइल जे आहे तर ते ताजं राहतं, खराब होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. 30 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली ते ठेवावं लागतं. डायरेक्ट सनलाईट वगैरे त्याच्यावर पडला नाही पाहिजे. त्याचं टोपण टाईटली क्लोज वगैरे ठेवावं लागतं. तर हे सकाळी एक, संध्याकाळी एक. उपाशी पोटी ही कॅप्सूल घ्यायची नसते. शेक पिल्यानंतर किंवा जेवल्यानंतर घ्यायची असते. उपाशी पोटी घेऊन चालत नाही. तर आता आपल्याला बघा ह्याचे काय, मी तुम्हाला उपयोग कसा होतो प्रामुख्याने आहे का ना, तुम्हाला 10 कारण आहेत. 10 रिझन्स वाय वी टेक ओमेगा 3 फॅटी ऍसिड. मग तुम्हाला ती का घेतली पाहिजे, म्हणजे त्याला गरज काय तुम्हाला बघा, तुम्हाला ब्रेनचं, सगळ्यांना आपलं ब्रेन जे आहे की नाही 67% मेडअप ऑफ फॅट, जे 67% ब्रेन जे आहे तर ते तुमच्या फॅट पासून बनलेलं आहे. तर प्रमोट्स ब्रेन हेल्थ, म्हणजे तुमच्या ब्रेनचं आरोग्य, मेंदूचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 चा रोल आहे. तुमच्या हार्टचे प्रॉब्लेम असतात, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट डिसीज आहे ना, अटॅक, अमुक तमुक वगैरे येतं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिड्यूस करतं, ते कमी करतं. इन्फ्लमेशन, सूज असते बॉडीमध्ये आपल्याला, कशामुळे कुठं सूज येते की नाही, तर त्याचा एक रोल जो असतो की नाही, तर तुम्हाला ओमेगा 3 कमी पडत असतं. त्यानंतर ऑटोइम्युन डिसीज, तुमचंच रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला खात असते. प्रामुख्यानं संधिवाताचा जो प्रॉब्लेम असतो बघा, लक्षात आलं, संधिवाताचा, तर ते ऑटोइम्युन डिसीज म्हणजे तुमचंच, मी नेहमी उदाहरण देतो, तुमचंच कुत्र, मालकाचंच कुत्र मालकाला चावतं, म्हणजे तुमचीच रोगप्रतिकारक शक्ती तुमच्यावरती उलटते, तर त्याला म्हणायचं ऑटोइम्युन डिसीज. तर तिथं ओमेगा 3 चा रोल आहे. म्हणजे ज्यांना कुणाला संधिवाताचा त्रास असेल तर त्या लोकांना प्रचंड ओमेगा 3 चा रोल त्याच्यामध्ये असतो. क्रोनिक संधिवात असते, सांधे वगैरे सगळे पेन्स होत असतात बघा, तर तिथं तुम्हाला या ओमेगा 3 चा रोल त्या ठिकाणी मोठा आहे. इम्प्रूव्ह युअर मेंटल डिसऑर्डर, काय डिप्रेशन वगैरे असतं ना किंवा काय, तर तुम्हाला मेंटल डिसऑर्डर असतात तर तिथं ओमेगा 3 चा रोल असतो. लक्षात आलं. अल्झायमर डिसीज, साठी बुद्धी नाटी म्हणतो की नाही आपण, तर तिथं अल्झायमर म्हणजे डायबिटीस प्रकार 3 म्हणतात त्याला. तर अल्झायमर होऊ नये जर पाहिजे असेल तर पहिलं हे कसं असतं, न्यूट्रिशन,
की तुम्ही काहीतरी बिघडल्यानंतरच घ्यायला पाहिजे अशातला बघा नाही आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि आपल्याला काय वाटतं आपले हे सगळे जे आपण घेतो पण हे न्यूट्रिशन आहे, हे कोणत्या प्रकारचे मेडिसिन नाही आहे. आणि मग हे जर तुम्ही रेग्युलर ज्यावेळी घेत राहताना त्या पेशी लाखो करोड आपल्या शरीरामधल्या ज्या पेशी आहेत तर त्यांना वेल बॅलन्स मध्ये डेली बेसिस वरती हे जर मिळत राहिलं तर त्या पेशी ज्या असतात तर आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या पेशी असतात, त्यांचं काम पण वेगळं असतं. तर त्यांना जे पाहिजे जर तुम्ही दिलं ना तर त्या त्यांचं काम करतात. आणि म्हणून मग आपण रोगमुक्त होतो, औषधमुक्त होतो. का तर त्या पेशींना काय पाहिजे ते आपण देतो. तुम्ही काही जरी खाल्लं ना तर पोट भरतं. व्हेज खा, नॉनव्हेज खा, कचरा खा, जंक फूड खा, फास्ट फूड खा, काजू बदाम खा, फळं खा, पोट भरतं. मग पोट भरण्यासाठी काय पेशीला काय पाहिजे आहे ना तर ते आपले सगळे जे न्यूट्रिशन आहे ते सेल्युलर न्यूट्रिशन आहेत, जे पेशीला काय पाहिजे ते त्या ठिकाणी आपण देतो. आता तुम्हाला बघा तुमच्या बोन हेल्थ जॉईंट हेल्थ जे असतात ना, सांधे मी तिथे सांगितलं तर बोन हेल्थ तुमच्या हाडांचं बळकटी येण्यासाठी सुद्धा सांध्यांची बळकटी त्यात तुम्हाला ओमेगा 3 चा रोल असतो. स्किनचे प्रॉब्लेम असतात, तुमचे स्किन जे असते की नाही कोलेजन प्रोटीन कमी होतं. 1 वर्ष झालं की तुमचं 1% कोलेजन प्रोटीन कमी होत असतं. तुमच्या सगळ्या स्किन मध्ये कोलेजन एक प्रोटीनचा प्रकार आहे. मग ते कोलेजन प्रोटीन कमी होण्याची जी डायजेस्ट व्हायची जी प्रोसेस असते तिथं ओमेगा 3 असतं. ओमेगा 3 चा रोल असतो. म्हणजे इकडे मी हे घेतोय स्किन बुस्टर घेतोय लक्षात आलं, पण तिकडे तुम्हाला ओमेगा 3 जर कमी पडत असेल तर स्किन बुस्टर सुद्धा ते त्याची जी ऍक्शन व्हायला पाहिजे कोलेजन प्रोटीन वाढवायची तर ती कमी झालेली दिसून येईल. म्हणजे हे कसं आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला हे न्यूट्रिशन कुठं कसे उपयोगी पडतात. त्यामुळे स्किनचा प्रॉब्लेम जे असते ना तर तिथे सुद्धा तुम्हाला ओमेगा 3 चा रोल त्या ठिकाणी दिसून येणार आहे. म्हणजे कुठं कुठे बघा तुम्हाला संधिवात, सांध्यांचा जो असेल प्रॉब्लेम, ब्रेनचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, लक्षात आलं स्किनचे काय प्रॉब्लेम असतात, ह्या सगळ्या अल्झायमर डिसीज ह्या एवढ्या सगळीकडे आहे की नाही. तुम्हाला आता मसल्स बिल्ड करायचे आहेत बघा, मसल्स बिल्ड करत असताना तर तिथं सुद्धा तुम्हाला इन्शुलिन आणि अमिनो ऍसिडचा रिस्पॉन्स असतो. लक्षात आलं, तर ते मसल बिल्ड करत असताना ओमेगा 3 चा रोल असतो, प्रोटीनचा रोल असतो. लक्षात आलं, प्रोटीन आणि मी सांगितलं ना प्रोटीन आणि फॅट पासूनच बॉडीमध्ये तयार होतं. तर तुम्हाला मसल बिल्ड होत असताना सुद्धा ओमेगा 3 चा त्याच्यामध्ये रोल असतो. फॅट बर्न करायचा आहे, लक्षात आलं, फॅट बर्न करत असताना तुमचं लीन मसल मास वाढलं पाहिजे. लक्षात आलं, तिथं तुम्हाला ओमेगा 3 चा रोल असतो. म्हणजे वजन कमी करताना सुद्धा ओमेगा 3 चा रोल त्या ठिकाणी. मसल्स तुमचे बिल्ड झाले पाहिजे, जेवढे मसल्स तुमचे स्ट्रॉंग तेवढं तुमचं फॅट बर्निंग प्रोसेस जे चांगल्या प्रकारे होत असते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला चेहऱ्यावरती रिंकल्स वगैरे येतात बघा, वय वाढेल तसं चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे तर त्या पडू नये म्हणून जसा स्किन बुस्टरचा आपण उपयोग करतो कोलेजन प्रोटीनचा तर तसं तुम्हाला ओमेगा 3 चा पण त्याच्यामध्ये रोल असतो. म्हणजे किती ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होतो बघा. आता हार्टच्या अँगल नाहीये की नाही, कार्डियक डिसीजच्या अँगलला तर आपल्याला बघा याच्यामध्ये तुमचं ट्रायग्लिसराईड वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे आहे की नाही. तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 असतं, हे कमी पडत असतं. लक्षात आलं, तुमच्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये म्हणजे ट्रायग्लिसराईडची लेवल कमी होण्यासाठी. मग हे कोणत्या प्रकारचं औषध आहे काय नाही आहे, मेडिसिन नाही आहे. हे ओमेगा 3 ज्यावेळी जातं ना तर तुमच्या ट्रायग्लिसराईड तुमच्या लिव्हर मध्ये वाढत असतं. लक्षात आलं, मग ते लिव्हर बघा, लिव्हरला तुम्ही जेवढं प्रोटेक्ट कराल, मी सांगतो प्रोटेक्ट युअर लिव्हर, फीड युअर गट. लिव्हरचं प्रोटेक्शन कसं करायचं तर हे तुम्ही लिव्हरचं प्रोटेक्शन आपण हे कसं करतो त्याच्यामध्ये रोल तुमच्या परत ओमेगा 3 चा येतो. हे ट्रायग्लिसराईड वगैरे वाढतं की नाही किंवा काय तर स्किन तुमच्या ओमेगा 3 चा आणखीन आपल्या ज्या पेशी असतात तर त्याचं आउटर मेम्ब्रेन जे असतं, सेल्स असतात ना स्किनच्या पेशी, आपल्या त्वचेच्या ज्या पेशी असतात तर त्याचा आउटर मेम्ब्रेन जे असतं की नाही तर ते ओमेगा 3 चा त्याच्यामध्ये रोल असतो. हे ओमेगा 3 जर कमी पडलं तर स्किनचे ज्या पेशी असतात त्याचं आउटर मेम्ब्रेन ते वीक राहतं आणि मग तुम्हाला रिंकल्स किंवा आपली त्वचा रफ होते वगैरे आहे की नाही, तर तिकडे तसं होतं. तर हे मल्टीपर्पज असं आपल्याला काय हे ओमेगा 3 जे आहे की नाही हे जर आपल्या आहारामध्ये रोज डेली बेसिसवर जर आपण घेतलं तर तुम्हाला सगळ्या बाजून आहे की नाही तर त्या ठिकाणी उपयोग पडतं. आता 7 प्रकारचे बघा तुम्हाला मी वेगळे त्याचे अजून फायदे आहेत. तुमचं मेटाबॉलिक सिंड्रोम लक्षात आलं, तुमचं इन्शुलिन रेजिस्टन्स, रूट कॉज रोगाचं जे मूळ म्हणतो ना तर इन्शुलिन रेजिस्टन्स मध्ये ओमेगा 3 कमी पडला तर इन्शुलिन रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते. हाय ट्रायग्लिसराईड तुमचं HDL वाढण्यासाठी, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी, ब्लड प्रेशरचा रोल म्हणजे हे बीपी वरचं औषध आहे काय नाही आहे तर बीपी कमी होत असताना हे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. तुमचे विजरल ओबेसिटी, पोटावर चरबी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 चा रोल असतो, ते जर कमी पडत असेल तर.
हार्टच्या बाबतीत मी तुम्हाला लोअर तुमचं सांगितलं LDL HDL वगैरे कमी होतं तर मी आहे तो आहे. स्किनचं तुम्हाला मी सांगितलं स्किनचं कसं हे होतं ते. नंतर त्याच्यानंतर इन्फ्लमेशन सूट असते की नाही सूट तर त्या तुमचे टिश्यू डॅमेज होत असतात ते तुमचे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात तर ते डॅमेज होतात डायजेस्टिव्ह पाचक रस म्हणतो की नाही किंवा काय आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये ते पाचक रस तुम्हाला मग काय होतं अन्न पचत नाही खाल्लेलं आपल्याला पचत नाही ते डायजेस्ट होत नाही आणि मग तिथं इन्फ्लमेशन सूज येते बॉडीमध्ये कुठं कुठं तर ते जे एन्झाईम्स असतात तर ते डॅमेज होतात तर ते जर का तर त्याचं एक कारण असते की तुमच्या बॉडीमध्ये ओमेगा 3 कमी पडत असतं लक्षात आलं त्यानंतर तुमच्या बोन्स मी तुम्हाला सांगितलं जॉईंट पेन्स वगैरे असतात ना किंवा काय कॅल्शियम बघा ओमेगा 3 कॅन बूस्ट अमाऊंट ऑफ कॅल्शियम इन बोन्स तुम्हाला कॅल्शियम मी घेतो आता कॅल्शियम सगळे ऑर्थोपेडिक डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या देतात ना तर तिथं तुम्हाला बघा कॅल्शियम ऍब्सॉर्ब व्हायची जी प्रोसेस ओमेगा 3 कमी पडत असेल बघा व्हिटॅमिन डी कमी असलं तरी सुद्धा कॅल्शियम ऍब्सॉर्ब होत नाही लक्षात आलं तुमचे बोन्स अजून तुम्हाला काय त्याच्यामध्ये प्रोटीनचा पण रोल असतो आणि म्हणून आपल्याला इथं जे शताशी फॅमिली मार्फत तुम्हाला जे नॉलेज दिलं जातं तर ते समजून घेऊन घेतो आपण मग तिथं ओमेगा 3 तुमचं काय होतं कॅल्शियम ऍब्सॉर्ब करायची जी अजून प्रोसेस असते ते तुम्हाला हाडाला बळकटी देण्यासाठी आणि मग सांधे दुखी वगैरे असतात ना जॉईंट पेन्स वगैरे बघा वय वाढेल तसं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते न्यूट्रिशन आपल्याला देतच नाही लक्षात आलं काय आणि म्हणून मग ऑस्टिओपोरोसिस हाडं ठिसूळ व्हायचा कॅल्शियम कमी पडल्यामुळे हाडं ठिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस होतो तो भाग आहे पण त्याच्यामध्ये ओमेगा 3 चा पण फार मोठा रोल असतो आणि ह्या अँगलनं जेव्हा आपण समजून घेतो पण तर आपल्याला काय होतं की त्याचा तुम्हाला उपयोग सगळीकडे झालेला दिसून येणार आहे म्हणजे कुठल्या ह्याच्यावर बघा स्किनचा प्रॉब्लेम तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम ब्रेन जॉईंट पेन सांधेदुखी लक्षात आलं काय सगळीकडे काय की नाही तुमचा एन्ड्युरन्स तुम्हाला तुमची ताकद शक्ती मसल्स बिल्ड करायचे वजन कमी करत असताना या सगळ्या बाजून आहे की नाही जर आपण रेग्युलर बेसिसवर घेतलं तर तुम्हाला काय होणार आहे आणि आपल्या आहारामध्ये मी सांगितलं ना प्रचंड प्रमाणात आपण कार्बोहायड्रेटच खातो दिवसभरात तुम्ही बघा सगळे पदार्थ आपण कार्बोहायड्रेटच असतात आणि मग ओमेगा 3 आपल्याला कशातनं मिळणार एक तर ते माहित नसतं आपण जे खातो कोणी फॅट ते ओमेगा 6 खातो आणि ओमेगा 6 तळलेले पदार्थ वगैरे जे आहेत की नाही किंवा काय आणि त्याच्यामुळे काय होतं तर तुमचं वजन वाढण्याची जी प्रोसेस असते तर ती वाढते आणि ओमेगा 6 फॅटी त्याचे फार म्हणजे गरज नसताना आपण ते जादा खातो ट्रान्स फॅट जे तळलेले पदार्थ असतात ना परत तळलेले पदार्थ असतात बघा ट्रान्स फॅट जे असतं की नाही हे तुमच्या बॉडीमधनं कधी बाहेर जातच नाही ती बॉडी वापरत नाही ते साठूनच राहतात म्हणजे जेवढे तुम्ही ट्रान्स फॅट पोटात जाणार तर ते बॉडी ते बर्न करतो वगैरे असं नसतं तर ते बॉडी तुमच्या कुठेतरी ह्याच्यामध्ये स्टोअरच करत असते आणि म्हणून का कशातनं तुम्हाला ट्रान्स फॅट जातात ते का अवॉइड करायचे आणि ओमेगा 3 मधनं जे तुम्हाला कॅलरीज मिळतात तर ते तुम्हाला बॉडीला बर्न करायला वगैरे लागत नाही ती बॉडी आत वापरत असते म्हणजे ओमेगा 3 मधनं मला कॅलरीज गेल्या आणि मला ते तुम्हाला हानिकारक आहेत किंवा काय असं बिलकुल होत नाही तर म्हणून हे अनहेल्दी फॅट नको असतं आणि ते आपल्या आहारामध्ये जादा जातं हे प्रामुख्याने ओमेगा 6 वगैरे आणि जे हेल्दी फॅट पाहिजे आहेत ओमेगा 3 EPA DHA वगैरे आहेत ना तर ते आपल्या आहारामधनं मिळत नसतात आणि म्हणून आपल्याला हे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि मग हे बॉडी वेळोवेळी सिग्नल जे देते ना आणि मग ते आपण काय करतो औषधांना सप्रेस करतो दाबून ठेवतो आणि म्हणून रूट कॉजवर इथं जे तुम्हाला लोकांचे आपण रिझल्ट ऐकतो त्याचं मेन कारण का न्यूट्रिशन फुलफिलमेंट आणि मग माइंडवर काम करतो आहारामध्ये बदल योगाचा या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा त्या ठिकाणी औषध मुक्त विनाकाठी विना लाटी 100 वर्ष कुणाकुणाला जगायचं आहे 100 वर्ष विनाकाठी विना लाटी आणि विदाऊट मेडिसिन चमदाकवा कांचन बोगोजी मांगले लगेच हात दाखवला बघा मॅडम 100 वर्ष तुम्ही कांचन मॅडम जगणार सगळेच जगणार पण हे सगळं त्याला जर आपण फॉलो केलं तर आणि गायडन्स खाली आणि सातत्याने विषय पद्मजा पटेल म्हणतात की नाही त्याच्यामध्ये सगळं कन्सिस्टन्सी पण राहणं त्याच्यामध्ये आवश्यक असतं ओके मॅडम चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण विजय शेटे सरांसाठी सगळ्यांना तर करायचं सगळ्यांना तरी छान पैकी जगायचंच आहे शेटे सर रेग्युलर क्वेश्चन करत असतात कुणाला जगायचंय 100 वर्ष कुणाला जगायचं पहिला 100 वर्ष विचारतात आणि मग विचारतात विदाऊट काठी विदाऊट लाठी विदाऊट मेडिसिन म्हणून मग आपल्याला सगळ्यांनाच पाहिजे
पण पाहिजे असल्यानंतर मिळत नाही, त्याच्यावर काहीतरी काम करावं लागतं. आपण स्वतःवर नॉलेज घ्या, काम करायला सुरुवात करा. 101% रिझल्ट येतो, सगळ्यांचा येतो. मग माझा का नाही येत? आपलं काय राहतं, अजून आपण काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर अजून नॉलेज घ्यायला पाहिजे. या सगळ्या नॉलेज आणि या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा रिझल्ट येतो म्हणजे येतो. अजून तुम्ही काम करायला सुरुवात केलेलं नाहीये, माहितीये तुम्हाला. तुम्ही म्हणाल काय, अहो आपण 1 तारखेला 1000 लोकांची लिंक येणार आहे, इथं वेटिंग वर कोणच दिसत नाही. मग वेटिंग वर दिसलं नाही तर आपण एकदम 500 वरनं 1000 वर चाललोय. मग 500 वरनं 1000 वर असंच नाही जात, त्या लिंकला डबल पैसे भरावे लागतात. मग तेवढं तरी काम करूया, की पैसे नाही भरणार आहेत तुम्ही, पण आपण काम तरी करूया ना. एक तुम्ही म्हणाल आता 1 तारखेची वाट बघायला, आतापासून सांगा मग कुठे 1 तारखेला उठतील ते. त्यामुळे आतापासून आपण लोकांना बोलायला सुरुवात करायला पाहिजे. ओके, चलो. आज खूप लोक काम करतायत स्वतःवर मस्त पैकी, तर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. जोरदार क्लॅपिंग करू वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल कोचेस या लोकांसाठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. सुमित सर जे आपल्याला सगळं प्रेझेंटेशन व्यवस्थित देतात. वेट लॉस मॅरेथॉनचे 3 सेशन झाले, त्याच्यानंतर आपण रोज जॉईन करून बघितलं लोकांनी, नाही आहे. कारण का की नॉलेज आणि ऍक्शन या दोन्ही मध्ये तुमची गल्लत होऊ नये म्हणून. जोरदार क्लॅपिंग करू. लीडर ऑफ द डे आहेत सुजाता पाटील. लीडर ऑफ द डे पण सुजाता पाटील, लीडर ऑफ द लॅब पण सुजाता पाटील. 1100 ग्रॅम एका दिवसात कमी केलंय आणि टोटल वेट लॉस आतापर्यंत झालाय 2 kg 400 ग्रॅम. कॉंग्रॅच्युलेशन सुजाता मॅडम. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब वृषाली पाटणकर. कोकणे मॅडम बघा आता, वृषाली मॅडम चालल्या पुढे. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब वृषाली पाटणकर. 1300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे. आणि 2 किलो 600 ग्रॅम कमी आतापर्यंत. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब स्वाती मॅडम 1100 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन स्वाती मॅडम. लीडर ऑफ द डे 1100 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द लॅब 2 किलो 500 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन आतापर्यंत. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत सुधीर सर 1450 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब 3 किलो 500 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. 5 दिवसात तेवढा रिझल्ट आहे, टिकवा. लीडर ऑफ द डे उत्तम पाटील 600 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत अश्विनी मॅडम 2 किलो 570 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहे प्रार्थना मॅडम 2 किलो 550 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहे 3 किलो 750 ग्रॅम कमी करून प्रार्थनाच. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब रोहिणी मॅडम 850 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन रोहिणी ताई. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब पण 1 किलो 850 ग्रॅम कमी करून रोहिणी मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत रवींद्र सर 700 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन रवींद्र सर. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत प्रतिभा मॅडम 1 किलो 200 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे स्नेहल मॅडम 1 किलो कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे स्नेहल ताई. लीडर ऑफ द लॅब आहेत अमित सर 1 kg कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहे 400 ग्रॅम कमी करून जयपाल सर. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत तेजस्वी मॅडम 950 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे नेक्स्ट फ्लायर लीडर ऑफ द डे आहेत 1500 ग्रॅम कमी करून शालनताई. लीडर ऑफ द डे शालनताई. लीडर ऑफ द लॅब आहेत नरदगे सर 1 किलो 800 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द डे आहेत लक्ष्मण सर 620 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे लीडर ऑफ द लॅब आहेत अर्चनाताई 2 किलो 450 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब स्वागत चौगुले. लीडर ऑफ द डे आहे स्वागत चौगुले 450 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द लॅब आहेत राजश्री मॅडम 750 ग्रॅम कमी. स्वागत मॅडम 750 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द डे आहे धनश्री मॅडम 1600 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत
वनिता चोपडे 2 किलो 750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब ॲट सिकंदर सर 1850 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब सिकंदर सर 2 किलो 800 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत स्मिता मॅडम 1500 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. किती स्टार करून ठेवले, किती कोच करून ठेवले. लीडर ऑफ द लॅब आहेत प्रतिज्ञा मॅडम 1 किलो 750 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द डे आहेत अजित सर 1200 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे अजित सर आणि लीडर ऑफ द लॅब आहेत स्वाती मॅडम 2 किलो 50 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहे शर्मिला मॅडम 1250 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत मंगलताई 1750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत विद्या मॅडम 800 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन विद्याताई. लीडर ऑफ द डे लीडर ऑफ द लॅब आहेत प्राजक्ता मॅडम 1350 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत संजय सर 300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत 1 किलो 350 ग्रॅम कमी करून अमर सर. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत सुषमा मॅडम 1200 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन सुषमाताई. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब 3 किलो 300 ग्रॅम कमी करून सुषमाताई. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहे गोरख सर 1 kg कमी करून लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत ऋषिकेश सर 2 किलो 50 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत सुरेखाताई 2 किलो 150 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि लीडर ऑफ द लॅब सुरेखाताईच आहेत 2 किलो 100 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. ओके. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग आणि आज कोच कॉल होणार नाहीये कोचेस लोकांसाठी. ओके. त्यामुळं भेटणार आहोत आज दुपारी 4 वाजता प्राणायामाच्या सेशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू. कोच कॉल नाहीये आता लगेच होणार आपला जो होतो तो नाहीये. ओके. गुड डे.